नर्मदेहर शुभप्रभात। कालचा मुक्काम आपला पिठरा इथे संस्कृत महाविद्यालय आहे। तर हे बघा त्याची इमारत अशी आहे। तर कालचा मुक्काम आपण इकडे केला, भोजन प्रसादी वगैरे इकडेच केली। काल जे सेवाभाऊ होते त्यांना तुम्ही बघितलंच असेल, त्यांनी आपली सगळी व्यवस्था इथे केलेली होती आणि ही जागा पण त्यांचीच आहे आणि त्यांनी ती ह्या विद्यापीठासाठी दान केलेली आहे। नर्मदेहर कुठून? अच्छा तिकडे पण आहे काय जायला नर्मदेहर। तर अशा प्रकारे आता आपण आपल्या परिक्रमेच्या मार्गावर पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत। आता पुढे कसं जायचं, कसं मार्ग आहे तुम्हाला मी जसं जसं मी जाईन तसं सांगेन, कारण मला पण कुठलीच आयडिया नाही आहे। फक्त आता कळलं आहे की बाबा इथून ह्या दिशेने इथे जायचं आहे। आता आपण कुठे जाणार इथून पुढे? हां, आता पुढचा मुक्काम 29 ते 30 किलोमीटर आहे। तर बनखेडी जे ठिकाण आहे तिकडे आपण आज जाणार आहोत, बनखेडीला नर्मदेहर। नर्मदेहर शुभप्रभात। सूर्य महाराजांचं दर्शन घ्या आणि 7:30 पावणे 8 झाले असतील ऑलमोस्ट, मी बघितलं नाही आहे। आणि आता आपण हे बघा, हा तो कॅम्पस आहे शाळेचा, संस्कृत विद्यालय आहे। खूप चांगली शाळा आहे आणि मुलं पण, म्हणजे मला पण माझा NCC दिवस आठवले, जेव्हा अशी ग्रुपमध्ये मुलं आंघोळ वगैरे करतात, मजा मस्ती करतात, एकमेकांवर पाणी उडवत होते ती लोक। हे बघा, तो बघा असं मग अशी चहा घेऊन चहा पितो गपचूप बाहेर येऊन। ते दिवस आठवले, आम्ही पण असेच NCCच्या कॅम्पला धमाल करायचो। तर आता आपण बनखेडीच्या दिशेने पुढे चाललो आहोत, नर्मदेहर। अच्छा काय, पचमडी पिपरिया 48 किलोमीटर आहे, साईखेडा 18 किलोमीटर आहे, भोपाल 158 किलोमीटर, आपला काय संबंध नाही, होशंगाबाद 123 किलोमीटर। रोड क्रॉस कर, नर्मदेहर बाबाजी। आपल्याला डाव्या दिशेने बनखेडीसाठी जायचं आहे, नर्मदेहर। आणि काल जे सेवाभावी होते ते स्वतः आले आणि स्वतःच्या हाताने जेवण वाढलं आणि परत जोपर्यंत आमचं भोजन पूर्ण झालं नाही त्यानंतर चांगला सत्संग केला। सत्संग म्हणजे गप्पा मारल्या आणि जाता जाता अजून एक सेवा म्हणून हातपाय चेपून देऊ का म्हणून विचारलं। हे केवढी सेवा? तर आम्ही बोललो जेवढं केलं तेवढं खूप आहे, हातपाय वगैरे चेपणं तेवढे आम्ही महान नाही आहोत। मध्ये तर एकदा एका ठिकाणी त्या माताराम आणि मैयाचे पण पाय म्हणजे जबरदस्त अक्षरशः नाही करून ते पण मातारामने दाबायला दिले नाहीत, मग नंतर सांगितलं की नाही पाप लागेल। तर म्हणजे एवढी सेवा करतात नर्मदेहर। काही ठिकाणी तर आमच्याबरोबर एक परिक्रमाचे होते, पाय वगैरे म्हणजे अक्षरशः दातात धुवून ते म्हणजे प्रत्येक जण ते चरण स्पर्श करणं असंही करतात। ते सगळी मैयाची सेवा आहे, आपली काही नाही आहे, आपण एकदम सर्वसाधारण आहोत। हे सगळं मैयामुळे घडतंय नर्मदेहर। चला आपल्याला लेफ्टला जायचं बोलले ते, दमखेडी नर्मदेहर। मारे दमखेडी के लिए इधर से ना, आणि हा रस्ता जातोय भोपाल आणि रायसेन 128 किलोमीटर दाखवते। एकशे 46 किलोमीटर रायसेन, सिलवानी, उदयपुरा, नर्मदेहर। उजव्या बाजूला बेलखेडी गाव आहे आणि आता 9:41 झाली आहेत। आम्ही आज सकाळी आपण कितीला निघालो? 7:30 पावणे 8ला निघालो ना।
हां 7:30 ते 7:45ला निघालेलो ना आपण. तर हां 9:41 झाल्याने बैलखडी गावापर्यंत आपण आता पोचलेलो आहोत. नर्मदे है स्वागत आहे. गाव नर्मदे हा गाव. हां ठीक आहे ना. गाव खूप आतमध्ये असतं आणि या बाबाजीने आपल्याला चहासाठी इन्व्हाइट केलं आहे. आपण चहा प्यायला थांबणार आहोत. नर्मदे हा बिस्किट नमकीन नहीं. आता आपण साली चौका या ठिकाणी आलो आहोत. ते डाव्या बाजूला साली चौका आहे आणि पिपरा 38 किलोमीटर दाखवतं. बजरंग हॉटेल नर्मदे हा भरपूर मार्केट आहे इकडे, पण तेवढी दुकानं जास्त ओपन झालेली नाहीत अजून. बरीचशी दुकानं बंद आहेत. नर्मदे हर फक्त पोल्युशन जास्त आहे इकडे. हा 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 सरळ जायचं नर्मदे हर. आणि शॉप चांगलं सजवलंय, फ्रूटचं ते ज्यूस वगैरे सगळं मिळतंय. नर्मदे हर 11:25 झाली आहेत आणि ते शुगर मिल आहे. गुळ पण कदाचित बनवत असेल ना. इकडे बघा ऊस घेऊन ट्रॅक्टर किती लाईन लावून उभे आहेत. जसं आपण एअरपोर्टला विमानं बघतो ना टेक ऑफ करण्यासाठी असतात, तसे लाईनमध्ये वेटिंगवर आहेत सगळे. नर्मदे हर. आणि आता ऊन भरपूर वाढत चाललंय. 11:25 एवढं आहे. 12:30-1ला अजून होईल. आणि आम्हाला आज दुपारपर्यंत अजून 7 किलोमीटर अजून चालायचं. ऑलमोस्ट 1 किलोमीटर चाललो आहे. 5 ते 7 किलोमीटर बाकी आहे. मग नंतर कुठेतरी रेस्ट करू आणि मग नंतर 9 ते 10 किलोमीटर संध्याकाळी चालावं लागेल. म्हणजे 2 ते 6 3 ते 6 किंवा 2 ते 6 जसं मॅनेज करता येईल तसं. आणि आपण बनखेडीला जाणार ना, आणि मग आपण पुढे बनखेडीला जाऊ. आता थोडं इथे ग्रीनरी वगैरे झाडं वगैरे चालू झाली आहेत. मग अजून भरपूर पोल्युशन गाड्या. नंतर हे बघा इकडे नुसते ते ट्रक चालले आहेत, परत ते ट्रॅक्टर चालले आहेत, तर भरपूर धूळ उडते. मध्ये हा तर पुढे जरा रस्त्यावर झाडं आणि ग्रीनरी खूप छान दिसते. जरा आपल्याला म्हणजे या बाकीच्या पोल्युशनमधून थोडा सुटकारा मिळेल. नर्मदे हर नर्मदे हर. ग्रीन कार्पेट नर्मदे हर. बाजूला दोन्ही बाजूला शेती आहे, तर थोडा गारवा लागेल आपल्याला. आणि गाड्यांची वर्दळ पण बऱ्यापैकी कमी आहे. हा हा बघा थोडी सावली आली ते एवढं म्हणजे असं काय म्हणतात छान वाटतं ना. ऊन एवढं आहे ना, भरपूर ऊन आहे. आता आम्ही जेव्हा परिक्रमा उचलली होती तेव्हा पण ऑक्टोबर महिना होता, आता ऑक्टोबर हीट होती. तसंच आता पण ही मार्च चालू झालं तर मार्चची हीट आहे. मध्ये काल रात्री सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी गरम होत होतं. काल आम्ही जिकडे राहिलो होतो तिथे पंखा होता, तर काल बऱ्याच दिवसांनी आम्ही पंखा लावून झोपलो. त्याच्या आधीसुद्धा 1-2 ठिकाणी गरम होत होतं, तर पंखा लावायला मिळाला आपल्याला. म्हणजे नशिबाने पंखा होता तिकडे. नर्मदे हर. बघा सावली आली की एवढं बरं वाटतंय ना, सावली पकडूनच चालावं असं वाटतंय. नर्मदे हर. आणि सगळ्यात जास्त त्रास माथारामला होतो, कारण मला तेवढा घाम येत नाही. म्हणजे ऊन जरी असलं तरी मला असं डोक्यात किंवा चेहऱ्यावर वगैरे तसा घाम निघत नाही जास्त. फक्त बॅग मागे लावली आहे म्हणून पाठीला ओलं होतं.
तर माझी बॉडी टेंडन्सी तशी आहे. हां, रनिंग वगैरे केलं असतं अशा ह्याच्यामध्ये तर हीट जनरेट होऊन घाम येतो तसा मला. पण मातारामला नॉर्मल असं चाललं तरीसुद्धा घाम भरपूर येतो. ज्यांना घाम येतो त्यांना तेवढा त्रास पण होतो, कारण बॉडी कूल होण्यासाठीच घाम बाहेर येत असतो. तर मला वाटतं तेवढी बॉडीमध्ये हे शरीरामध्ये तेवढी हीट निर्माणच होत नाही, त्यामुळे जास्त घाम येत नाही. प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी खूप वेगवेगळी असते. नर्मदे हर. तर इथे झाडाचं महत्त्व त्या उन्हामध्ये त्याला कळलं तो म्हणजे उगाचची झाडतोडीला कधीच सपोर्ट करणार नाही. म्हणून झाडं लावायला हवी. जेवढी झाडं जास्त असतील तेवढं आपल्याला ऑक्सिजन मिळेल. आणि रस्त्याच्या किनाऱ्यावर जेवढी झाडं तेवढी चालणाऱ्याला सावली, म्हणजे माणूस आरामात चालू शकतो. हे बघा आता केवढी सावली आहे इकडे. आणि त्यामुळे जी हवा पण आपल्याला लागते ती गार लागते सावलीमध्ये. उन्हात चालताना ते तेवढं जाणवत नाही, गरमच होतं. नर्मदे हर. आणि उन्हामध्ये रेकॉर्डिंग करायला पण कंटाळा येतो ॲक्च्युली सांगायचं झालं तर. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, आम्ही रस्त्यावरनं पुढे चाललेलो. 12:30-1 वाजला असेल मला, 1 वाजला होता. आणि मातारामला कुठेतरी सावलीत बसायचं होतं आणि भूक पण लागली होती. तर आम्ही रस्त्यावर जाताना एका झाडाच्या खाली बसणार होतो, तर तिथे बसलो नाही आणि पुढे आलो. तर पुढे एक छोटीशी शेड दिसली. तर त्या इथे समोर बघा पिंक कलरचं दिसतंय, तर त्या शेड होती. तर तिकडे आम्ही जे बाबाजी होते त्यांना सांगितलं की आम्ही एक 5-10 मिनटं बसतो, कारण भरपूर गरम होतं आहे. तर आम्ही तिकडे आलो. तर बाबाजी म्हणाले काम करा, आतमध्ये झाड आहे आंब्याचं, हे बघा दिसतंय. आम्ही बघा इकडेच बसलेलो आहोत, आमचं बस्तान आहे इकडे. तर त्यांनी सांगितलं एक झाड आहे, तर आम्ही तिकडे बसायला आलो. तर एक ते बघा तिथे माताराम आहे, खूप वयस्कर आहेत. तर आम्हाला त्यांनी मस्त ते हे प्लास्टिक त्याला पन्नी म्हणतात त्याला, तर पन्नी घालून आम्ही तिकडे बसलो. आणि बाबाजी आले आणि म्हणाले की भोजन पावगे घ्या. तर आम्हाला तर भूक लागलीच होती. तर आज मैयाने आमची भोजन प्रसादीची दुपारची व्यवस्था ह्यांच्याकडे केली. आणि बघा किती म्हणजे भाव बघा त्यांचा. आणि मैयाची कृपा बघा, त्यांचं भोजन दोघांचं झालेलं. आणि जवळजवळ 7-8 तिखट, म्हणजे एकदम तिखट पण ना आणि चपाती पण ना, त्याच्या मिडियम साईजची हे होतं ते होतं. आणि भाजी पण उरलेली, म्हणजे जशी काय जणू का आमच्यासाठीच उरलेली होती. आणि आम्ही मस्त बसून भोजन केलं. त्यांनी सांगितलं कपडे धुवून घ्या. तर समोर बघा कपडे वाळतात आहेत. हे खूप मोठं काम असतं परिक्रमेमध्ये, कपडे धुणं. आपल्याकडे 2च जोडी असते, त्यामुळे आपल्याला कसंही वेळ काढून वेळ काढून कपडे धुवावे लागतात. आणि त्यांनी सगळं पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था पटापट केली. आणि हे इकडे तुम्हाला एक मोरीसारखी दिसते, ज्याला तुम्ही हे म्हणू शकता. तर तिकडे कपडे धुतले, भोजन केलं आणि आता मग आम्ही आराम करतो. आणि अजून आम्हाला एक 15 किलोमीटर अंतर अजून चालायचं आहे. आणि ऊन भरपूर असतं. तर मातारामचा चेहरा बघा कसा दिसतोय. अजून आम्हाला 12 ते 15 दिवस लागणार आहेत. म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हा आनंद आहेच, पण मैयापासून आम्ही दूर जाणार ह्याचं दुःख पण आम्हाला आहे. आणि माहीत नाही काय, म्हणजे आता तर आम्हाला काही वाटत नाही आहे, पण तो क्षण जेव्हा जवळ येईल तेव्हा आमची रिॲक्शन काय असेल ती माहीत नाही आहे. म्हणजे आता घरी जायची घाई लागलेली आहे, पण मैया आम्हाला सोडायला मागत नाही आहे. ही खरी गोष्ट आहे. हे आम्हाला आता कळून चुकलं आहे की नर्मदा मैया आम्हाला सोडत नाही आहे. एवढे महिने फटाफट आमचे गेले, आम्हाला कळलं नाही. पण हे जे दिवस आहेत ना, ते आम्ही चालतोय तरी ते किलोमीटर कमी होत नाही असं होतं. आधी अवस्था होतं की 400 किलोमीटर बाकी आहे, नंतर आम्हाला वाटलं 300 झाले, पण ते 400 400
आणि आम्ही मार्ग पण नंतर बदलला. तर आता बघूया एक 10-12 दिवस 15 दिवस किती लागतात आहे. तेव्हाचा जो अनुभव असेल आणि तेव्हाची जी काय रिॲक्शन होईल, आम्हाला कसं काय वाटतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बघा बाबा ते पण जेवण वगैरे सगळे आराम करतात आहे. नर्मदे हर, नर्मदे हर मैया. बघितलं किती प्रेम भाव आहे. त्यांनी प्रेमाने आम्हाला जेवू घातलं. चला नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. तर पनागर गाव आहे हे, आणि या पनागर गावामध्ये आपण दुपारची भोजन प्रसादी आणि आराम केला. परत कपडे वगैरे सगळे धुतलेले आहेत. आणि मैयाचं आणि बाबाजींचं काय म्हणतात परमिशन म्हणा किंवा त्यांचा आदेश घेऊन आपण आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर महाराजजी. मैया नर्मदे हर, नर्मदे हर. तर हे त्यांचं शेतातलं घर आहे. अरे बापरे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जुगाड़ से चल जाइयो। हाँ चलो भैया आते हैं। रोटी और सब्जी बहुत अच्छी थी। बहुत प्यार से खिलाया। हाँ हाँ बहुत प्यार से खिलाया आपने। याद आएगी, आएंगे तो वापस यहाँ पे मिलके जाएंगे आपको। हाँ नर्मदे हर। ए मस्तीखोर बच्चे। आणि जाम मस्तीखोर है, एकदम मस्तीखोर है। उसको सब लगा है क्या? ये लगा है क्या उसको पीछे पैर पे? ये गाय को। आणि हे त्यांचं शेतातलं घर बांधलेलं आहे। हे घर जुनं घर पडलंय आणि हे शेतातलं घर आहे आणि गावामध्ये त्यांचं वेगळं घर आहे आणि हे बाहेर त्यांचं दुकान आहे आणि त्यांची शेती आहे। नर्मदे हर आता आपल्याला 14 ते 15 किलोमीटर चालायचं आहे आणि त्यानंतर आश्रम नाही तर रात्र राहण्यासाठी कुठेतरी व्यवस्था बघायची आपल्याला, कारण इथे असे आश्रम वगैरे नाही आहेत। गृहस्थ सेवा वगैरे असते किंवा कोणीतरी हॉल वगैरे असं बनवलेलं असतं। नर्मदे हर अशी जागा आहे, ते आपल्याला ॲक्च्युली सांगत होते आज इकडेच राहा आणि उद्या जा म्हणून। तर असं आपण प्रत्येक ठिकाणी राहायला गेलं तर अजून आपल्याला महिना सव्वा महिना लागेल। रोड क्रॉस कर, तर तसं करायचं नाही आपल्याला, पण बाकीच्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे। नर्मदे हर हे बघा, फक्त आम्ही इकडे बसायचं म्हणून आलेलो, ते मैयाने आम्हाला भोजन वगैरे सगळी व्यवस्था करून दिली। नर्मदे हर।